होम मिशन संडे या उपासनेत मी मंडळीचे ख्रिस्त येशूच्या नावात पुन्हा एकदा स्वागत करीतो. आपण या उपासनेची सुरुवात या वचनांनी करू. हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. माझा जीव तुझा आश्रय करीतो. ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन. परात्पर देवाचा, माझे सर्व काही सिद्धीस नेणाऱ्या देवाचा मी धावा करीन. तो स्वर्गातून सहाय्य पाठवून मला तारील, कारण माझा पिच्छा पुरविणारा माझा उपहास करीत आहे. देव आपली दया व सत्य पाठवून देईल. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 45, उपासना संगीत गीत क्रमांक 45, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे.
मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा अंगीकारू. आपण सर्वजण मिळून म्हणू: सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळी, यावेळेस मध्यस्थीच्या प्रार्थनेत आपण सर्वजण सम्मिलित होऊ. परमेश्वराच्या समीप आम्ही आपले निवेदन, आपल्या विनंत्या, आपल्या प्रार्थना त्याच्या पुढे सादर करू. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, सर्व सृष्टीच्या निर्माणकर्त्या, सर्व समर्थ देवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो, कारण तुझी सावली आम्हावर आहे आणि हे आमचं जीवन जगण्याकरिता एक आवश्यक असं तुझ्याकडून मिळणाऱ्या दयेचा आणि आशीर्वादाचा भाग आहे. प्रेमळ पित्या, आम्ही तुझी उपकार स्तुती करण्याकरिता पुन्हा एकदा तुझ्या पवित्र सानिध्यात हजर आहोत. प्रभू, या व्हर्च्युअल माध्यमातून, या ऑनलाईनच्या सेवेच्या कार्यातून परमेश्वरा, तू तुझं गौरव करून घेत आहेस. आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सर्व तंत्रविज्ञानासाठी, जेणेकरून आम्ही याचा सदुपयोग तुझ्या गौरवासाठी या भक्तीच्या माध्यमातून करू शकत आहोत. ही सर्व उपलब्धता केवळ तुझ्यामुळे आहे, तुझ्या कृपेमुळे आहे, तुझ्या आशीर्वादामुळे आहे, तुझ्याकडून मिळणाऱ्या ज्ञानामुळे आहे. आणि आम्ही हे मान्य करून सर्व मान, महिमा आणि गौरव तुला देतो. आणि परमेश्वरा, आम्ही नतमस्तक होऊन पुन्हा एकदा लीन, दीन आणि नम्र अंतकरणाने तुझ्या पवित्र सानिध्यात येऊन तू केलेल्या प्रत्येक उपकाराचं स्मरण आम्ही करत असताना तुला मान, महिमा आणि गौरव देत, परमेश्वरा, आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या, आमची निवेदनं तुझ्या पुढं सादर करीत आहोत. प्रेमळ प्रभू, आमच्या या मंडळीला तू ज्या प्रियजनांच्या द्वारे, त्यांच्या विश्वासाच्या द्वारे आजपर्यंत तुझी सेवा कार्य करण्याकरिता संपन्न ठेवलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आमच्या पूर्वी होऊन गेलेले सर्व ते पूर्वज, आमचे वडील मंडळी, प्रभुदेवा, त्या सर्वांच्या विश्वासाबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आणि आजही हा विश्वासाचा वारसा पुढं येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेण्याकरिता तू या मंडळीचं पाचारण केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. विशेष करून प्रार्थना आणि विनंती आहे आमच्या मंडळीतील सर्व वडीलजन, वयोवृद्ध असणारे प्रियजन, परमेश्वरा, या सर्वांवर तुझ्या विपुल कृपेचा, आरोग्याचा, दयेचा आणि मायेचा हात तू ठेव. प्रेमळ पित्या, या वयामध्ये त्यांना लागणारी सर्व प्रकारची सुव्यवस्था, तुझ्याकडून मिळणारं संरक्षण आणि विशेष करून या दिवसांमध्ये लागणारी प्रतिकार शक्ती तू या प्रिय मंडळीला दे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या आदर्शाबद्दल आणि त्यांच्या अनुभवांबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. प्रभू, तू आमच्यामध्ये त्यांना यासाठी ठेवलेला आहेस की आम्ही या पिढीने त्यांच्याकडे पाहून तुझं गौरव करावं, त्यांच्याकडे पाहून आपल्या विश्वासात भर पाडावी आणि प्रेमळ पित्या, त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरविला जावा, असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. आम्ही आमच्या मंडळीतील तरुण वर्गासाठी प्रार्थना करीत आहोत. प्रेमळ पित्या, त्यांचं भविष्य, त्यांचं भवितव्य तू आपल्या हाती घेऊन स्थिर कर, त्यांना आनंदी ठेव आणि त्यांच्या सर्व प्रयत्नांना, जे त्यांच्या उपजीविकेच्या साधनेसाठी असतील, शिक्षणासाठी असतील, प्रभू, त्या सर्व प्रयत्नांना तू यशस्वी कर. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो सर्व महिला भगिनींसाठी. परमेश्वरा, WSCSच्या माध्यमातून जी सेवा या बहिणींच्या द्वारे होते ती तू आशीर्वादित केलीच आहेस. प्रभू, इथून पुढे देखील त्यांच्याद्वारे तू गौरविला जा.
आम्ही नम्र प्रार्थना आणि विनंती करीत आहोत मेथडिस्ट यूथ अडल्ट फेलोशिप या आमच्या संस्थेसाठी. प्रभू, या वयोगटात असणारी तुझी प्रिय लेकरं निश्चितच या मंडळीसाठी एक फार मोठा आधारस्तंभ आहेत. प्रभू, तू त्यांच्या जीवनाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे. त्यांच्या गुणकौशल्यांचा वापर तुझी सुवार्ता या जगामध्ये पोहोचवण्याकरिता प्रभू तू त्यांच्या सर्व कौशल्यांना अधिक आणि अधिक वृद्धिंगत कर. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो मेथडिस्ट मेन या भावंडांसाठी. प्रभू, त्यांच्याद्वारे देखील तुझी सेवा होईल. तुला नित्य नियमाने परमेश्वरा तुझी सुवार्ता कार्य पुढे नेण्याकरिता या संस्थेचा उपयोग बहुत पूर्णपणे होईल अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो संडे स्कूल आणि संडे स्कूल बोर्ड, संडे स्कूल सुपरिंटेंडंट मिसेस करुणा रणभिसे आणि त्यांच्याबरोबर असलेली सर्व शिक्षक वर्ग यांची टीम. परमेश्वरा, या सर्व प्रियजनांना तू विशेष आशीर्वादाने परिपूर्ण केलंस आणि आज संडे स्कूलच्या माध्यमातून त्या सुप्त मनांवर, त्या लहान जीवांवर परमेश्वरा तुझ्या वचनांचं बी पेरलं जात आहे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. या माध्यमातून तुझी सेवा घडत असताना प्रभू, त्या सर्व लेकरांच्या आईवडिलांसाठी आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, ज्यांनी प्रोत्साहन देऊन आपल्या लेकरांना संडे स्कूलच्या माध्यमातून तुझं वचन शिकण्याची संधी दिलेली आहे. प्रभू, तू त्यांना आशीर्वादित कर. जी लेकरं यामध्ये संमिलित होत असतात त्या सर्व लेकरांना नावाने हाक मार आणि त्यांच्या जीवनात तू कार्य कर, जेणेकरून त्यांच्या वृद्धा काळातही प्रभू तू त्यांना तुझ्या वचनांमध्ये बांधून ठेवशील आणि ते तुझ्यामध्ये स्थिर राहतील, विश्वासात अटळ राहतील अशी दयादृष्टी या लेकरांच्या मनावर तू कर. आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना अजूनही कोविड-19 या विषाणूचा जो उद्रेक आहे तो कमी झालेला नाही. परमेश्वरा, दिवसेंदिवस याबद्दलची बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि ही चिंतेची बाब आहे. परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीत आहोत, या सर्व जगभर पसरलेल्या या मरीपासून तू आमची सुटका करावीस. आम्हाला पूर्ववत ते जीवन द्यावंस, जेणेकरून परमेश्वरा आम्ही पुन्हा एकदा तुझ्या उपासनेत एकत्रित येऊ शकू. आम्ही तुझी सेवा कार्य पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण आत्म्याने करू शकू. इथपर्यंत तू आम्हाला ती संधी लाभू दे. आम्ही तुझे उपकार स्तुती करीतो ज्या प्रियजनांना या विषाणूपासून तू बाधित होऊ दिलं नाहीस, त्यांची तू काळजी घेतलीस, त्यांना लागणाऱ्या गरजा तू पुरविल्यास, प्रतिकार शक्ती तू त्यांच्या शरीरात दिलीस. आम्हा सर्व प्रियजनांवर तू विशेष उपकार केलेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आणि ज्या प्रियजनांनी या विषाणूशी बाधित होऊन सुद्धा त्याला यशस्वी लढा देऊन त्यातून ते बाहेर निघालेले आहेत, अशा आमच्या मंडळीतील सर्व प्रियजनांसाठी देखील आम्ही तुझे उपकार स्तुती करीतो. आम्ही त्या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करीत आहोत जे दवाखान्यात आहेत, जे ॲडमिट झालेले आहेत, ज्यांच्यावर उपचार होत आहेत आणि जे आता सिरियस असतील. प्रभू, अशा सर्व प्रियजनांना आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात देतो. यातून तू त्यांची सुटका कर, यातून त्यांचा मार्ग तू मोकळा कर आणि परमेश्वर पिता, या आजारापासून त्यांना तू बरं कर, कारण तू रोगमुक्त करणारा देव आहेस. प्रेमळ पित्या, आम्ही त्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल्स आणि संशोधन कार्यात असणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याबद्दल प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. त्यांना लागणारी कृपा, आशीर्वाद, संरक्षण आणि तुझ्याकडून मिळणारी प्रतिकार शक्ती प्रभू या प्रियजनांना लाभू दे, कारण ते पुढं राहून या विषाणूचा लढा देत असताना परमेश्वरा तू त्यांचं संरक्षण विशेष रीतीने कर. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीत आहोत जी लस या विषाणूवर मात करण्याकरिता निर्माण करण्याची योजना सुरू आहे. परमेश्वरा, त्या निर्मितीत जी अडखळणे आलेली आहेत त्यामध्ये तू त्या सर्व सायंटिस्ट आणि संशोधनकर्ते यांचं मार्गदर्शन कर आणि परमेश्वर पित्या, लवकरात लवकर आणि योग्य ते त्यावर तोडगा काढू शकतील इथपर्यंत तू त्यांचा सहाय्य करता हो. आम्ही आमच्या मंडळीतील ब्रदर आशिष शिंदे हे ज्या कॅन्सर अशा भयंकर त्रासातून जात आहेत, परमेश्वरा तुझा स्पर्श त्यांच्यासाठी
सर्व काही शक्य करणारा आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. प्रभू, जे उपचार त्यांच्यावर सुरू आहेत, ज्या प्रकारचे औषधी त्यांच्यावर वापरण्यात येत आहे, या सर्व गोष्टी तू आपल्या स्पर्शाद्वारे आशीर्वादित कर आणि ब्रदर आशिष या सर्व त्रासातून मुक्त होऊन परमेश्वरा तुझं गौरव करण्याकरिता तुझी साक्ष असे होतील अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. ब्रदर आशिष शिंदे, मिसेस योजना शिंदे आणि त्यांचा मुलगा अनोश या सर्वांवर, या घरकुलावर तू आरोग्याचा हात ठेव. त्यांना तू लवकरात लवकर या संकटातून सोडीव आणि तुझी दया त्यांच्या जीवनात प्रगट कर. आम्ही अशा असंख्य लोकांसाठी प्रार्थना करीतो जे असाध्य रोगाने ग्रस्त असतील. प्रभू, तू त्यांना स्पर्श करावा, त्यांना आरोग्य द्यावंस आणि त्यांची सुटका या शारीरिक वेदनेतून करावीस अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीतो. आमच्या मंडळीसाठी प्रार्थना आहे, मेथडिस्ट चर्च इन इंडियासाठी प्रार्थना आहे, बिशप साहेबांसाठी प्रार्थना आहे. प्रभुदेवा, तू या नेतृत्व करणाऱ्या सर्व पुढाऱ्यांचा तू मेंढपाळ आहेस, तू त्यांच्यावर आहेस. म्हणून परमेश्वरा, ते जे काही निर्णय घेतात त्या सर्व निर्णयांमध्ये तुझी संमती असावी अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर, जेणेकरून संपूर्ण मंडळीचा, संपूर्ण भारत देशात असलेल्या मेथडिस्ट चर्चचा पुढाकार घेत असताना तू त्यांना लागणारी बुद्धी, सामर्थ्य, सुज्ञता आणि चांगले विचार त्यांच्या अंतःकरणात तू दे. परमेश्वरा, आम्ही संपूर्ण रिजनल कॉन्फरन्सेस आणि त्यात कार्यरत असणारे सर्व कार्यकारी मंडळ आणि प्रभू, आमच्या धर्मप्रांतातील डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट्स आणि ज्या जिल्ह्यात ते कार्य करीत आहेत त्या सर्व जिल्ह्यातील पाळक वर्ग, मिशनरीज आणि पवित्र शास्त्राची सेवा करणारे तुझे सर्व सेवक जन यांना तुझ्या हाती सोपवितो. सर्वांवर विशेष आशीर्वाद तू पाठव आणि त्यांच्या सर्व गरजा, शारीरिक असो, मानसिक असो, आरोग्याच्या असो किंवा आर्थिक असो, प्रभू तू तुझ्या दयेने आणि कृपेने पूर्ण कर. आम्ही तुझे उपकार स्तुती करीत असताना या मंडळीतील प्रत्येक विश्वासणाऱ्या बंधू भगिनींकरिता, लहान थोरांकरिता तुझ्याजवळ कळकळीची आणि नम्रतेची विनंती करीत आहोत. प्रभू, तू आमचा सांभाळ जशा रीतीने आतापर्यंत केलेला आहेस, इथून पुढे देखील तू आमची काळजी घे. आम्ही आजचा हा दिवस होम मिशन रविवार साजरा करीत आहोत. या होम मिशनच्या सर्व धनसंचयाद्वारे प्रभुदेवा, जे तुझी स्तुती, जे तुझे गौरव होते आणि जे ग्रामीण भागात काम करणारे, सेवा कार्य करणारे पाळक वर्ग आहेत, त्यांची प्रिय कुटुंब आहेत, त्यांची या फंड्समधून त्यांच्या गरजा पुरविल्या जातात. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. रॉबिन्सन चर्च या मंडळीने देखील एक मोठा सिंहाचा वाटा होम मिशनच्या द्वारे उचललेला आहे. प्रभू, या मंडळीला अधिक आणि अधिक तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम आशीर्वादाने, ऐश्वर्याने आणि संपन्नतेने तू परिपूर्ण असं ठेव. आम्ही इथून पुढची भक्ती तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा, आमची सेवा तुला मान्य असू दे आणि या भक्तीद्वारे केवळ मात्र तुझं गौरव, तुझी स्तुती आणि तुझी प्रशंसा होईल अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. इथून पुढची संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हाती समर्पित करीत प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 189, गीत क्रमांक 189, नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू.
मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. क्षणोक्षणी मी पापे करीतो, क्षणोक्षणी मी पापे करीतो, मन हे मज आकळेना रे, मन हे मज आकळेना रे. काय करू हा जीव तगमगतो, काय करू हा जीव तगमगतो, तव पदी नाही रुजला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. सुभावनेची उभावनेची, सुभावनेची उभावनेची, हृदयी झटपट होता रे, हृदयी झटपट होता रे. उभावनेला वश मी होतो, उभावनेला वश मी होतो, व्रण माझा ना बुझला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. अमुच्या प्रभू ख्रिस्ताकडून मी, अमुच्या प्रभू ख्रिस्ताकडून मी, स्तुती करीतो देवाची हो, स्तुती करीतो देवाची हो. स्वतः मला प्रभू सेवा आवडे, स्वतः मला प्रभू सेवा आवडे, पण हा देहच कुजला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण आळीपाळीच्या शास्त्रपठनासाठी 38वा रविवार हा आळीपाळीने म्हणणार आहोत. परमेश्वर सामर्थ्य देतो. देव इस्रायलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. मजविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते, माझी पावले बहुतेक घसरणार होती. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्यास मरण यातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात. मानवजातीप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर मनुष्यांप्रमाणे त्यास पीडा होत नसतात. म्हणून अहंकार हा त्यांच्या कंठीचा हार बनला आहे, बलात्कार हा त्यास वस्त्राप्रमाणे आच्छादन झाला आहे.
पुष्टतेमुळे त्यांचे डोळे बाहेर येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवितात, त्यांची जीभ पृथ्वीवर मिरवते. यामुळे त्यांचे लोक त्याचकडे वळतात आणि त्यांच्या जवळचे पाणी भरपूर पितात आणि म्हणतात, देवाला कसे समजणार, परात्पराला काय ज्ञान आहे. पहा, दुर्जन ते हेच, हे स्वस्थ असून सर्वदा धनवृद्धी करत असतात. मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, हे सगळे व्यर्थ. कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे, प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे. याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते, तर मी तुझ्या प्रजेच्या पिढ्यानुपिढीचा गुन्हेगार ठरलो असतो. ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करू लागलो, तो ती मला दुःखदायक वाटली. पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. खचित तू त्या लोकांस निसरड्या स्थलांवर उभे करतोस, त्यास पाहून त्यांचा नाश करीतोस. एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे, भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत. तरी मी नेहमी तुझजवळ आहे, तू माझा उजवा हात धरिला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखवशील आणि तदनंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. स्वर्गात तुझशिवाय मला कोण आहे, पृथ्वीवर मला तुझशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली, तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे. प्रियांनो, आजच्या मननाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे तो लूककृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय, वचने 1 ते 8. लूककृत शुभवर्तमान याचा अध्याय 16 1 ते 8 ही वचने आपण वाचू. अन्यायी कारभार्याचे शहाणपण. मग त्याने शिष्यांनाही म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवितो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो, तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावयाचा नाही. मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू. खणण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते, तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलाविले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे. तो म्हणाला, 100 मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर 50 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे. तो म्हणाला, 100 खंड्या गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे व
80 मांड. अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले, यावरून धन्याने त्याची वाहवा केली. कारण ह्या युगाचे लोक आपल्या सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. देवबाप, वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील. आपण आपल्या मनाच्या तयारीकरिता उपासना संगीतातून गीत क्रमांक 152, उपासना संगीत गीत क्रमांक 152, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना हे गीत गाऊन आपण आपल्या मनाची तयारी परमेश्वराचं वचन अंतकरणात स्वीकारण्याकरिता करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मी पुन्हा एकदा मंडळीचे अभिवादन करीतो. आज एका दाखल्यावरून आपण परमेश्वराच्या वचनातून मनन आणि चिंतन करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेव्हा दाखला किंवा दृष्टांत सांगितला तेव्हा तेव्हा तो आपल्या श्रोत्यांच्या, त्याला ऐकणाऱ्या शिष्यांच्या मनाची तयारी, पुढं काय घडणार या गोष्टींविषयी करून घेत होता. कदाचित तो त्यांना चेतावणी देत होता, त्यांना प्रोत्साहन देत होता की येणाऱ्या दिवसांमध्ये असं घडू शकतं आणि म्हणून आपण तशा प्रकारची तयारी
ठेवली पाहिजे. आणि आजचा जो दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे एक अशा तयारीबद्दल सांगतं की आपण मिळालेल्या संधीचा योग्य वापर करावा, जेणेकरून ज्या परमेश्वराची सेवा आपण करतो, ज्या परमेश्वराला आपण या उपासनेत त्याची प्रशंसा करतो, त्या परमेश्वराच्या गोष्टी पूर्ण करण्याबद्दल आपण संधीचा योग्य फायदा घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण स्वतःला प्रश्न करू की आपण कोणत्या बाबतीत देवाचे कारभारी आहोत. कुठल्या गोष्टींबद्दल आपण हे कारभारीपण परमेश्वराकडून प्राप्त केलेला आहे. प्रियांनो, कारभारी तो असतो जो दुसऱ्याच्या संपत्तीची देखभाल करतो. आपण स्वतःकडे ती संपत्ती त्याच्या मालकीची नसते, परंतु त्याचा आनंद घेण्याचा आणि त्याचा उपभोग घेण्याचा किंवा आपल्या मालकाच्या फायद्यासाठी वापरण्याचा बहुमान या कारभाऱ्याला प्राप्त झालेला असतो. कारभाऱ्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तो आपल्या मालकाची विश्वासूपणे सेवा करतो. आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत, असे पौल करिंथकरास लिहिलेल्या आपल्या पहिल्या पत्रात 4थ्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनात म्हणतो की असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी आपण परमेश्वराचे ऋणी आहोत. आम्हाला जे काही दिसतं, जे काही आमच्या बरोबर आहे, जे काही आमच्यासाठी आहे, या सर्व गोष्टी परमेश्वराकडून आहेत, म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजे. कारभारी पण या अटीवरच देवाने आम्हाला ज्या गोष्टी विश्वासाने सोपविल्या आहेत, त्या म्हणजे आमचा आत्मा, आमची शरीरे, आमच्याकडे असलेल्या वस्तू आणि इतर जे काही कौशल्य आम्हाला प्राप्त झाले आहे, ते सर्व परमेश्वराने तुम्हाला आणि मला सोपवून दिलेले आहेत. प्रियांनो, परंतु हे सत्य आमच्या अंतःकरणामध्ये बिंबविण्यासाठी, आपल्या अंतःकरणात ते स्वीकार करण्यासाठी आम्हाला त्याची एक एक गोष्ट किंवा तपशीलवार समजून घेणे, माहिती घेणे आवश्यक आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला सोपविलेला आत्मा, शरीर, वस्तू आणि इतर सर्व कौशल्य या बाबतीत आपण जेव्हा विचार करत आहोत, सर्वप्रथम देवाच्या प्रतिमेमध्ये निर्माण केलेला आत्मा जो सार्वकालिक आहे, तो त्याने आम्हाला सोपवला आहे. जो आत्मा इमॉर्टल ज्याला आपण म्हणतो, सार्वकालिक, कधीही न संपणारा, त्याचा अंत होत नाही असा, आणि तो ही सर्व शक्ती आणि त्या अंतर्निहित सामर्थ्यासहित आम्हाला तो आत्मा त्याने सोपविलेला आहे. या आत्म्यामध्ये जशा प्रकारची आकलन शक्ती आहे, नवीन कल्पना करण्याची ताकद आहे, स्मरण शक्ती आहे, दृढ इच्छा ह्यात आहे, आणि या सर्वांसंबंधी अथवा यावर अवलंबून असणाऱ्या अधिक गोष्टी, जसे प्रीती आहे, आवड आहे, प्रेम आहे, ममता आहे, आणि त्याच प्रकारे द्वेष, तिरस्कार, तीव्र नापसंती या गोष्टी देखील यात आहेत. आनंद आहे, हर्ष आहे, सुखी होण्याचा आनंद आहे, आणि त्याचबरोबर खेद, दिलगिरी, दुःख आणि क्लेश व व्यथा अशा सर्व गोष्टी देखील त्यात आहेत. आम्हाला हवे असणे, आम्हाला तीव्र इच्छा असणे, त्याच प्रकारे तिरस्कार, तीव्र नाआवड, नापसंती
अशा प्रकारची प्रवृत्ती देखील आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की उपस्थितीत चांगले आणि जे खरे आणि अनुकूल आणि जे अस्सल, जे सत्य, त्या गोष्टी आम्हाला समजतात. त्याचप्रमाणे दुर्दैवी, दुष्टपणा, अनैतिकता अनैतिकता आणि त्याच्या संबंधीचे असलेल्या सर्व गोष्टी या देखील आहेत. प्रियांनो, या आत्म्यामध्ये आदर, आशा किंवा अपेक्षा, शिस्त आणि उमेद देखील आहे. पण त्याचबरोबर भीती, भय, शक्यता, संभवता या गोष्टी देखील आहेत. या सर्व गोष्टी पौल केवळ 2 शब्दात व्यक्त करताना दिसतो. तो फिलिप्पेकरास पत्र याच्या 4थ्या अध्यायाच्या 7व्या वचनात म्हणतो की सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. आमची अंतकरणे व आमचे विचार या 2 शब्दांमध्ये त्याने आत्म्यात समावलेल्या सर्व गोष्टी आणलेल्या आहेत. प्रियांनो, विचार म्हणजे अंतकरणात आलेल्या त्या प्रत्येक आकलनाबद्दल किंवा जो समज आमचा आहे, जो बोध झालेला आहे, जे प्रत्यक्ष म्हणजे कधी सक्रिय अथवा निष्क्रिय विरोध न करणारा असा देखील विचार असू शकतो. म्हणजेच हे सिद्ध झाले आहे की या सर्व गोष्टीने आपण केवळ त्याचे कारभारी आहोत. या सर्व गोष्टींबद्दल आपण परमेश्वराचे कारभारी आहोत. परमेश्वराने आपल्याला सर्व शक्ती व सामर्थ्य याने परिपूर्ण करून त्या गोष्टी विश्वासाने सोपविलेल्या आहेत. याकरिता की आम्ही त्यांना आमच्या इच्छेनुसार नव्हे, आमच्या मनाप्रमाणे नव्हे, तर देवाने दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार वापराव्यात. परमेश्वराची ही इच्छा आहे की त्याने सोपविलेली ही सर्व व्यवस्था आमच्या जीवनामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये आणि आमच्या दैनंदिन जीवनातील गोष्टींमध्ये त्याने दिलेल्या आदेशानुसारच वापरल्या जाव्यात. आणि म्हणून आम्ही आपले आकलन, आमच्या कल्पना, आमच्या स्मरणशक्तीचा दान पूर्णपणे केवळ देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणली पाहिजेत. ज्याने ज्या सर्व गोष्टी आम्हाला सोपविलेल्या आहेत त्याच्याच दिशानिर्देशाद्वारे आपण यात चालविल्या पाहिजे. आमची सर्व संकल्प, आमचे उत्साह, आमच्या दृढ इच्छा हे देवाच्या हाती सोपवणे आवश्यक आहे. आमचे प्रेम किंवा स्नेहभाव हेही देवाच्या निर्देशानुसार शिस्तीत लावणे आवश्यक आहे. म्हणून प्रियांनो, आम्हाला प्रेम व द्वेष, हर्ष व दुःख हवे असणे, इच्छा असणाऱ्या गोष्टी यांच्यापासून दूर राहणे, टाळणे, अशा प्रकारच्या गोष्टींना आत्मसात करण्याची गरज आहे. प्रियांनो, देवाच्या कळविलेल्या नियमानुसार आमचा द्वेष, आमचं प्रेम, आमचे दुःख, आमचा हर्ष, आमचा आनंद हवे असणे किंवा इच्छा बाळगणे आणि या ज्या गोष्टींपासून दूर राहणे, टाळणे, या सर्व गोष्टी, आशा धरणे आणि भीती बाळगणे, अशाही प्रकारच्या गोष्टी देवाच्या कळविलेल्या नियमानुसार असणे आवश्यक आहे. आपण देवाचे आहोत आणि सर्व गोष्टीत त्याचीच सेवा करणारे लोक गणले जातो. प्रियांनो, येथपर्यंत की आमची विचार प्रक्रिया देखील आमची नव्हे,
त्याचा अर्थ असा की ते आपल्या स्वतःच्या ताब्यात नाही. आमची विचार प्रक्रिया ही तुम्हाला आणि मला मिळालेली सूट नव्हे, परंतु आपल्या मनाच्या प्रत्येक कल्पनेसाठी, विचारांसाठी, हेतूसाठी आपण आपल्या महान परमेश्वराला उत्तरदायी आहोत. परमेश्वराने ज्याने आम्हाला हा आत्मा सोपविला त्याला आपण सर्वजण जबाबदार आहोत, उत्तरदायी आहोत. दुसरे म्हणजे देवाने आपल्याला देहाची जबाबदारी सोपवलेली आहे. देहाची जबाबदारी त्याने आपल्यावर सोपवलेली आहे. जो देह भयानक आणि अतिशय अद्भुतरित्या निर्माण करण्यात आलेला आहे, त्याची रचना झालेली आहे, तो देह परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक जबाबदारीने सोपविलेला आहे. त्याने आम्हाला ज्ञानेंद्रिय म्हणजे ऑर्गन्स ऑफ सेन्स, ज्यामध्ये आपल्याला पाहण्याची शक्ती आहे, श्रवण शक्ती आहे आणि इतर यापैकी काहीही आम्हाला आपले स्वतःचे म्हणून दिलेले नाही, तर परमेश्वराने या सर्व ज्ञानेंद्रियांना आमच्या हाती विश्वासाने सोपविलेले आहे की आपण त्याच्या इच्छेनुसार या गोष्टींचा उपयोग करावा, आपल्या मनाप्रमाणे नाही. याच अटीवर हे आम्हाला सोपविण्यात आले आहे की परमेश्वराने सुनिश्चित केलेल्या तऱ्हेने किंवा त्याच्या पद्धतीनेच, त्याच्या रीतीनेच, ज्याला आपण ढब म्हणतो, त्या प्रकारेच आपण आपल्या देहाचा उपयोग केला पाहिजे. आणि याच अटींवर परमेश्वराने आम्हाला एक सर्वात उत्कृष्ट प्रतिभा दिलेली आहे आणि ती म्हणजे बोलण्याचे दान, जिभेचा वापर. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. स्तोत्रकर्ता 100व्या स्तोत्रात 3ऱ्या वचनात म्हणतो की त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. याचा अर्थ असा की आपल्या मुखातून असा एकही शब्द नाही ज्यासाठी आपण देवाला जबाबदार नाही. प्रियांनो, आम्ही आपल्या हातांचा व आपल्या पायांचा वापर करण्यासाठी देवाकडे तितकेच उत्तरदायी आहोत. रोमकरास पत्र यामध्ये पौल 6व्या अध्यायात 13व्या वचनात म्हणतो, आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झाले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. परमेश्वराने आपल्याला आत्मा सोपविलेला आहे. परमेश्वराने आपल्याला देह आणि या देहात असलेले ज्ञानेंद्रिय आणि या देहात असणाऱ्या सर्व अवयवांना त्याच्या गौरवाकरिता आपल्या हाती सोपविले आहे. तिसरी गोष्ट, देवाने आपल्याला जगिक वस्तू सोपविल्या आहेत. खाण्यापिण्यासाठी अन्न, वापरण्यासाठी वस्त्र आणि राहण्यासाठी निवारा हा परमेश्वराने दिला आहे. केवळ आवश्यक गोष्टीच नव्हे, तर त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुख सोय देखील उत्तम रीतीने पाहिलेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे देवाने एक मौल्यवान प्रतिभा, ज्यात बाकीचे सर्व मोडले जाते, ते आपल्या हाती सोपविले आहे आणि ते म्हणजे धन, पैसे. आपण जर सुज्ञ आणि विश्वासू कारभारी आहोत, तर हे धन हा अकल्पनीय मोलाचा आहे. जेव्हा त्याचा प्रत्येक भाग आपण परमेश्वराच्या उद्देशासाठी उपयोगात आणतो. परमेश्वराने या जगिक वस्तू अशाच आम्हाला सोपविलेल्या नाहीत.
तर त्याचं कारभारीपण करण्याकरिता आणि त्या परमेश्वराच्या गौरवासाठी उपयोगात आणण्याकरिता सोपविल्या आहेत. चौथी गोष्ट, देवाने आम्हाला अनेक कला दिल्या आहेत आणि जे या वरीलपैकी म्हणजे आताच आपण पाहिलेल्या गोष्टींपैकी कोणत्याही शीर्षकाखाली योग्यरित्या बसत नाहीत. आत्मा, देह आणि जगिक वस्तू यापेक्षा परमेश्वराने तुम्हाला आणि मला शारीरिक ताकद, शक्ती दिलेली आहे. त्याने तुम्हाला आणि मला आरोग्य दिलेले आहे. त्याने तुम्हाला आणि मला आनंददायक व्यक्ती बनवलेला आहे. त्याने तुम्हाला आणि मला मान्य अभिभाषण देऊन आशीर्वादित केलेला आहे. त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनात अनुभव दिलेला आहे, अभ्यास दिलेला आहे आणि शिक्षणाद्वारे ज्ञान किंवा कौशल्य आपण संपादन केलेले आहे. शिक्षणाच्या इतर सर्व फायद्यांसह तुम्ही आणि मी जशा रीतीने पूर्णत्वास आलो आहोत, ह्या देखील परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या हाती सोपविलेल्या गोष्टी आहेत, ज्याचे कारभारीपण आपण करतो. इतकेच नव्हे तर इतरांवर आपला असा प्रभाव आहे, कदाचित त्यांचे आपल्यावर असलेले प्रेम असेल किंवा श्रद्धा असेल, यामुळे अथवा सामर्थ्यामुळे देखील असू शकेल की ते सामर्थ्य इतरांना चांगले किंवा दुखविण्यासाठी वापरले जात असेल. आयुष्याच्या परिस्थितीत मदत करण्यास किंवा अडथळा आणण्यासाठी इतरांच्या जीवनात ते वापरलं जात असेल. प्रियांनो, अजून यात जोडायचे झाले तर देव आम्हाला एक अतुलनीय प्रतिभा क्षणोक्षणी सोपवितो. ती म्हणजे आपल्याला मिळालेली वेळ. तुम्हाला आणि मला जे प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे वेळ. शेवटी ती देणगी मी जोडू इच्छितो जिच्यावर बाकीचे सर्व काही अवलंबून आहे आणि त्याशिवाय सर्व काही शाप होईल. जर हे नसेल तर गोष्टी आशीर्वाद होण्याऐवजी शाप ठरतील. तुमची शारीरिक शक्ती, आरोग्य किंवा अनुभव, अभ्यास, शिक्षण किंवा त्यातून मिळालेली कौशल्य, त्यातून मिळालेले सर्व फायदे, ज्ञान, या सर्व गोष्टी निरुपयोगी ठरतील जर आम्हाला परमेश्वराची कृपा लाभलेली नसेल. अर्थातच देवाची कृपा आम्हाला अत्यंत प्रभावी रीतीने त्याने देऊ केलेल्या या आशीर्वादाने प्राप्त झालेली आहे. प्रियांनो, देवाच्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य जो केवळ आपल्यामध्ये त्याच्या दृष्टीने मान्य असलेल्या गोष्टींमध्ये कार्य करते, ते सामर्थ्य परमेश्वराकडून मिळणारी कृपा आहे. आणि जेव्हा परमेश्वराने तुम्हाला आणि मला कारभारी या नात्याने या सर्व गोष्टी सोपविलेल्या आहेत, तेव्हा जेव्हा आपण या कारभारीपणातून बाहेर निघू, जेव्हा आपल्याला म्हणण्यात येईल की आता इथून पुढे तुला कारभार पाहावयाचा नाही, जेव्हा आमचा आत्मा परमेश्वर आपल्याकडे बोलावून घेईल, तेव्हा काय होईल? या सर्व बाबतीत मनुष्य परमेश्वराचा कारभारी आहे. आत्मा, देह, जगिक वस्तू आणि कौशल्य या सर्व गोष्टी स्वर्गाच्या व पृथ्वीच्या मालकाने आपल्या हाती सोपविलेल्या आहेत आणि त्या काही कायमच्या नाहीत, त्या सर्व काळच्या नाहीत. ते सोपविणे कायमचे राहिलेले नाही. आपण पृथ्वीवर राहतो तोपर्यंतच ते आहे आणि हा क्षणिक श्वास जो आम्ही घेत आहोत, जो आमच्या नाकात राहतो तोपर्यंतचा हा काळ आहे.
वेळ वेगाने जवळ येत आहे. ती वेळ अगदी जवळ आहे जेव्हा आपण यापुढे कारभारी म्हणून राहू शकत नाही. दुसऱ्या वचनात त्याच्या उत्तरार्धात आपण पाहतो, कारण यापुढे तुला कारभार पाहावयाचा नाही. प्रियांनो, जेव्हा हे जीवन संपेल त्यानंतर ज्या गोष्टी परमेश्वराने तुम्हाला आणि मला सोपविलेल्या आहेत त्या गोष्टींचा कारभार आपण करू शकणार नाही. कारण ते जीवन उपदेशकाच्या पुस्तकात 9व्या अध्यायात 10व्या वचनात शल्मोन हा उपदेशक म्हणतो, जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस ते काही उद्योग, युक्ती प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही. म्हणून संधी आहे तोवर, नागपुड्यात हा जो क्षणिक श्वास आहे तोवर आम्हाला कारभारी पण योग्य रीतीने करायचे आहे. प्रियांनो, आपण इथे पाहतो की जेव्हा आपल्या हाती कारभारी पण राहणार नाही तेव्हा तो श्रीमंत मनुष्य या कारभाराला म्हणतो की तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, तू आपल्या कारभाराचा हिशेब दे. आता जेव्हा आम्हाला कारभारच पाहावयाचा नाही तर आम्हाला आमच्या कारभाराचा हिशेब देणे प्राप्त आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 20व्या अध्यायात 11 आणि 12व्या वचनात म्हटलेलं आहे, नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासना पुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला. प्रियांनो, जेव्हा आम्ही आपला हिशेब, आमच्या कारभारीपणाचा हिशेब परमेश्वरापुढे देऊ, त्या सर्वांचा जो न्यायाधीश आहे तो आम्हाला विचारेल, तुम्ही तुमच्या आत्म्याला कशा प्रकारे वागविले. तो तुम्हाला आणि मला विचारेल की मी तर तुम्हाला एक चिरंतन सामर्थ्याने परिपूर्ण, ज्यामध्ये आकलन, कल्पना, स्मरण, इच्छा, प्रीती हे सर्व सामर्थ्य व कार्यक्षमता, नैसर्गिक शक्ती असलेले मी सुपूर्त केले होते. त्या आत्म्याला तुम्ही कसे वागविले, त्याबरोबर मी तुम्हाला या सर्व गोष्टी उपयोग कसा करायचा याचे पूर्ण व व्यक्त निर्देश देखील दिले होते की या सर्व गोष्टींचा उपयोग तुम्ही आणि मी कशा रीतीने करावा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला वचनांद्वारे दिलं. तुमच्यामध्ये समज मी घातला, तुम्हाला सुपूर्त केली. त्यांचा उपयोग तुम्ही स्वतःला व देवाच्या स्वभावाला, त्याच्या गुणधर्माला ओळखण्याकरिता केला आहे काय? जो समज मी तुमच्यामध्ये घातला त्याचा उपयोग तुम्ही देवाचा गुणधर्म शोधण्यासाठी केला आहे काय? माझी वचने समजण्याकरिता यांचा उपयोग झालेला आहे काय? आपले ज्ञान वाढविण्याकरिता, परमेश्वराबद्दलचं आमचं ज्ञान वाढावं याकरिता याचा उपयोग झालेला आहे काय? स्मरणशक्तीचा उपयोग माझी इच्छा लक्षात घेण्याकरिता तुम्ही केला आहे काय? प्रियांनो, परमेश्वराच्या गौरवासाठी, स्वतःच्या तारण प्राप्तीसाठी आणि इतरांच्या लाभासाठी
तुम्ही आणि मी या सर्व आकलन शक्तीचा, स्मरण शक्तीचा, गुणकौशल्यांचा वापर केला आहे काय, हा प्रश्न तो न्यायाधीश आम्हाला विचारेल. तुम्ही आपल्या स्मरणात निरर्थक गोष्टींऐवजी, परमेश्वर म्हणतो, माझी निदर्शने माझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे साठवली आहेत काय? माझ्या सुज्ञतेद्वारे, माझ्या सत्याद्वारे, सामर्थ्याद्वारे व करुणेद्वारे झालेले अनुभव तुम्ही या स्मरणात साठवले आहेत काय? तुमच्या संकल्पना शक्तीचा उपयोग वाया जाणाऱ्या निरर्थक प्रतिमा तयार करण्यापेक्षा आपण स्वतःचे पवित्रीकरण व सुज्ञता यांचा पाठपुरावा जागृत करण्याकरिता केला आहे काय? तुमची इच्छा माझ्या इच्छेने व्यापलेली होती का? तुम्ही तुमचं हृदय मला सोपवलं का? हे प्रश्न न्यायाधीश देव आम्हाला विचारेल. नंतर देव तुम्हाला व मला आपला देह आम्ही कशा प्रकारे उपयोगात आणला हे देखील विचारेल. देह स्वभावाला संतोष विण्याकरिता की परमेश्वराला हर्षित करण्याकरिता आम्ही आमच्या देहाचा वापर केलेला आहे. वचन सांगतं, अनीतीची साधने होण्याकरिता आम्ही आमच्या अवयवांचा वापर केला की आम्ही देवाला समर्पण करून नीतीची साधने होण्याकरिता या देहाचा वापर केला. जगिक वस्तूंचा उपयोग आम्ही कसा केला? एक सामान्य उपकारक आपण झालो आहोत काय? भुकेल्यास अन्न, वस्त्रहीनास वस्त्र, आजाऱ्यास दिलासा, अपरिचितास सहाय्य, गरजवंतास त्यांच्या गरजेप्रमाणे मुक्तता, आंधळ्याकरिता दृष्टी, पांगळ्यांकरिता हातपाय आणि अनाथांकरिता सावली किंवा विधवांकरिता आपण आश्रय झालो का? प्रियांनो, आपण दयाळूपणाची सर्व कामे सुधारण्यासाठी परिश्रम घेतले आहेत काय? त्याचा उपयोग लोकांस मृत्यूपासून वाचविण्याकरिता आपण केला आहे काय? आत्मा, देह व जगिक गोष्टी. ख्रिस्ती कारभारीपण म्हणजे आपण आपल्या जवळ आहेत त्या सर्व गोष्टींसाठी देवाचे उपकार स्मरण करणे. अनुवाद याच्या 8व्या अध्यायात 18व्या वचनात म्हटलेला आहे, तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य देत आहे. धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य केवळ परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र 14वा अध्याय 12व्या वचनात पाऊल म्हणतो की तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. जे काही परमेश्वराकडून आपल्या हाती सोपवण्यात आलेला आहे त्या सर्व गोष्टींचा आपण हिशेब त्याला देणार आहोत. मत्तैकृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायात 33व्या वचनात तो म्हणतो की तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियांनो, जे लोक परमेश्वराने सोपविलेल्या गोष्टी अविश्वासूपणे वापरतात, देवाच्या राज्याची खरी संपत्ती देखील ते अशाच प्रकारे अविश्वासूपणे उपयोगात आणतील. म्हणून पौल करिन्थकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात 8व्या अध्यायाच्या 21व्या वचनात म्हणतो, आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्यांच्या दृष्टीतही
दृष्टीने जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. आपण प्रभूच्या दृष्टीने नव्हे, केवळ तर मनुष्याच्या दृष्टीनेही जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. आज होम मिशन संडे आहे आणि तुम्ही आणि मी परमेश्वराच्या दृष्टीने आणि मनुष्यांच्याही दृष्टीने जे मान्य ते करण्याकरिता जी खबरदारी घेतलेली आहे त्याबद्दल परमेश्वर निश्चितच आम्हाला स्वीकारले. तो आमचा स्वीकार करेल आणि तुम्ही आणि मी त्याच्या गौरवासाठी एक सुज्ञ कारभारी म्हणून त्याच्या सोपविलेल्या सर्व कामगिरीला या कारभाराचा हिशेब देण्याकरिता आपण सज्ज राहू. परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वादाने परिपूर्ण करो. यावेळेस आपण उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस, लग्न वर्धापन दिन साजरा केला असेल ते आपल्या गुडघ्यांवर येऊन परमेश्वराच्या समीप या प्रार्थनेत समर्पित होऊ शकतात. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी, आमच्या कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध ईश्वरा, आम्ही तुझे उपकार स्तुती करीतो, कारण तू जशा रीतीने आमच्यावर आपली कृपा पुरवलीस, आमच्या गरजा भागविल्यास आणि आमच्या आयुष्यातील सर्व दिवस ही कल्याणकारक केलीस, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करण्याकरिता पुन्हा एकदा गुडघ्यांवर येऊन यावेळेस नम्र, लीन आणि दीन अंतकरण घेऊन हा यज्ञ तुझ्या पुढे सादर करीतो. ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे त्यांच्या आयुष्यात प्रभू तू आहेस. मागील वर्षभर तू त्यांचा सांभाळ केलेला आहेस. त्यांच्या लागणाऱ्या सर्व गरजा तू पुरवलेल्या आहेस आणि उपकार स्तुती करण्याकरिता त्यांना हा दिवस दाखवून ही सुंदरशी संधी तू दिलेली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. प्रभू, नवीन वर्षात पदार्पण केलेलं असताना त्यांच्या जीवनात लागणारी सर्व गरज तू इथून पुढेही पुरवावीस अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीतो. प्रार्थना आणि विनंती करीत आहोत की जशा रीतीने तू त्यांचा सांभाळ मागील वर्षभर करून त्यांना या नवीन वर्षात तू पाऊल टाकण्याकरिता ही वेळ दिलेली आहेस, प्रभू, उत्तमातलं उत्तम त्यांच्या पदरी तू दे. ज्या प्रियजनांनी आपला लग्न वर्धापन दिन साजरा केलेला आहे त्या उभयतांना मी तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा, त्यांच्या वैवाहिक जीवनातलं ऐक्य, त्यांच्या कौटुंबिक जीवनातली सर्व सौख्याची आणि आनंदाची जी वर्षे आहेत त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. इथून पुढे देखील जेव्हा त्यांनी नवीन वर्षात आपल्या कौटुंबिक जीवनाला पुढं पाहिलेलं आहे, आम्ही प्रार्थना करीतो की तू त्यांच्या जीवनात कार्यरत हो. त्यांच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक, आर्थिक गरजा तू तुझ्या दयेने आणि कृपेने पूर्ण कर. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवून देत प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि सामर्थ्य नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मंडळीकरिता जाहिराती अशा प्रकारच्या आहेत. आपण सेंटनरी फंड याकरिता जे योगदान देता ते निश्चितच 2026 या वर्षात आमच्या मंडळीचं जे सेंटनरी इयर आहे त्यामध्ये त्याचा उपयोग होईल. आणि या लॉकडाऊन पिरियडमध्ये देखील परमेश्वराने आपल्या लोकांना प्रेरित केलेलं आहे. मिसेस रत्नप्रभा यादव यांनी सेंटनरी फंडाकरिता ₹15,000 रोख या कार्याकरिता दिले. परमेश्वर त्यांना आशीर्वादित करो. आपले चर्च फंड किंवा रविवारी उपासनेचं दान, समर्पण आणि इतर कुठलीही देणगी जर द्यावयाची असेल तर आपल्याला पुढं दिले गेलेल्या या अकाउंट नंबरचा तपशील
आपण निश्चितच त्याकडे लक्ष देऊ आणि त्यानुसार आपलं देणं, आपली कर्तव्य परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण करू. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादाने परिपूर्ण करो. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 745, गीत क्रमांक 745, ख्रिस्त धन ज्याचे त्याला, हे गीत गात असताना आपली समर्पण परमेश्वराच्या पवित्र चरणाजवळ आपण आणू आणि हे गीत गात त्याचं गौरव करू. धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उन्हेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उन्हेरे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उन्हेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उन्हेरे कशाचे. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मुलाचे, धन्य धन्य जगती तवरे जीवन मुलाचे. तुझला बयरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उन्हेरे कशाचे. दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली, हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली. दिवस पुरे अवनी दिपली मुळच तेजाचे, दिवस पुरे अवनी दिपली मुळच तेजाचे, त्याला उन्हेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उन्हेरे कशाचे.
प्रार्थना करूया. सर्व सृष्टीच्या निर्माणकर्त्या, आमच्या जिवंत कन्वाळू कृपाळू परमेश्वरा, जे तू आम्हाला दिलंस त्यातूनच एक अंश म्हणून आम्ही तुझ्या राज्याच्या गौरवासाठी दिलेला आहे. प्रभू, तू जशा रीतीने आतापर्यंत सहाय्य करीत आलेला आहेस, आमच्या जीवनात तू आमची उपासमार होऊ दिली नाहीस. तू आमच्या गरजा अद्भुत रीतीने पुरविल्यास आणि या सर्व गोष्टींबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आणि तेच आम्ही या समर्पणाद्वारे तुझ्या पुढे सादर केलेलं आहे. परमेश्वरा, देणाऱ्या प्रत्येकाला तू 100 पट आणि त्याहून अधिक आशीर्वादित कर. आणि ज्या प्रियजनांनी आपल्या मिळकतीतून, आपल्या उपजीविकेच्या साधनेतून एक अंश तुझ्या राज्याच्या गौरवासाठी दिलेला आहे, त्यांना तू अधिक आणि अधिक देण्याकरिता आशीर्वादाने परिपूर्ण कर. प्रेमळ पित्या, हे समर्पण, याचा उपयोग, याचा विनियोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या राज्याच्या गौरवासाठी होईल अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. आणि मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक जे तू आम्हाला देतोस त्यातूनच परमेश्वरा आम्हाला जे काही मिळालं त्याचा एक अंश म्हणून आम्ही तुझ्या पवित्र चरणात समर्पित केलेला आहे. याचा तू स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी असं जीवन दे. ख्रिस्त येशू आमचा तारणारा, त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण आशीर्वाद प्राप्त करूया. परमेश्वराची शांती, जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पने पलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत आणि त्याच्या भयात सदैव स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आणि या उपासनेच्या माध्यमातून परमेश्वराला गौरव देणाऱ्या प्रत्येक आत्म्याबरोबर, प्रत्येक कुटुंबाबरोबर, प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर आता या दिवसांमध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदोदित असो. आमेन.